नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना ब्लाउज कटिंग करायला घेते मी, ते तुम्ही बघू शकता ना। 4 टक्स ब्लाउज आहे आणि ना याची 42 छाती आहे, म्हणजे एक घडी 10.5ची येईन आपली। तर बघा इकडे ना खूपच मोठं ब्लाउज आलं आहे माझ्याकडे। तर बघा इकडे 10.5 घेतलं आणि इकडे 2 इंच जास्तीचा असं काही कट करून घेते मी। आणि बघा आता 4 फोल्ड करून घेऊ। खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते। ब्लाउज कटिंग हे ना 1.5 मीटर म्हणजे 1.25 मीटर अस्तर अशी नाही, कारण मीटरपेक्षा बी जास्त पाहिजे, कारण माप खूप मोठं आहे ब्लाउजचं। आणि बघा इकडे 4 फोल्ड केलेला आहे, 4 घड्या केलेल्या आहे। 42 साईजचं ब्लाउज आहे, छातीचा भाग 42 आलेला आहे ना, त्याच्यामुळे एक घडी येते त्याची 10.5ची। तर बघा इकडे ना मी शोल्डर घेते, 6 घेते शोल्डर। हे बघा हे 6 घेतलेलं आहे हे। आणि हे मुंडासाठी बघा 6.5 घेते मुंडा आर्मोल्ड। आणि इथं 1 वरती आणि अर्ध्या इंचवरती ना छान असं मस्त राऊंड करून घ्यायचं आहे। आणि पुढचा गडा घेते, 7 घेते पुढचा गडा। हे 6.5 घेतलं। हा बघा पुढचा गडा आहे ना, लांबीला 7 घेतला, रुंदीला आहे ना 2.5 घेते, वरून बी 2.5च घ्यायचा आहे। खूप छान असं मस्त ब्लाउज कटिंग होतंय। बघा 2.5 इथून बी 2.5 घेतलंय। आणि बघा 10.5 छातीची एक घडी आली आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे फिटिंगसाठी। आणि इकडे ना 10 घेतली मी, 1.5 इंच इकडे फिटिंगसाठी कपडा घेते। बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे, एकदम व्यवस्थित असून। जर मीटरचा कपडा घेतला आहे पहिल्यापासून, तुम्हाला जर कटिंग करायचं असेल ना तर बघू शकता व्हिडिओ, व्यवस्थित तुम्हाला नक्की समजमध्ये येईल। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाउज कटिंगचं दाखवायचा प्रयत्न करते मी। इथं कुठे पण मी पेपर पॅटर्न केलं नाही का, असं काही फार्मा वगैरे पण नाही वापरला आहे। बघू शकता तुमच्या समोर पूर्ण ब्लाऊजचं ड्रॉ करून कट करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे मी। आणि मी असं पहिल्यापासून असं नाही की पेपर कटिंग करते, आता कमसे कम 20-1 वर्षापासून शिवते ना, तर पहिल्यापासूनच मी असं डायरेक्टच ब्लाऊजवरती कट करते। फक्त कटोरीलाच ते 2 फार्मा वापरते। आणि बघा इकडे पुढे हुकचं ब्लाऊज आहे ना, तर मध्ये कट करून घेतला। बघा इकडे पहिला टक्स घेते 3.5 वरती, आणि हा दुसरा म्हणजे हा पहिला टक्सची जी लांबी आहे ना, ही 4 वरती घेतली, हे 2 वरती घेते। असे खूप सारे व्हिडिओ मी ना अपलोड केलेले, तुम्ही जाऊन बघू शकता। वेगळे वेगळे मापाचे आहे सर्व काही। हे तर आता 42 साईजचं आलं आहे, कोणतं 32 साईजचं, 34 साईजचं, असे खूप सारे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे। कारण कसं प्रत्येकजण प्रत्येक व्हिडिओ बघत नाही, ज्याला शिलाईची आवड राहते ना तोच बघतो हे शिलाईचे व्हिडिओ। आणि बघा फ्रंट पार्ट एकदम छान असं मस्त रेडी करून घेतलेला आहे मी। आणि आता बॅक पार्ट घेते, ते पण तुम्हाला आहे ना पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करते मी। मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला सांगून। बघा खालून माप घेते मी, 3 घेते। पाठचा भाग वरून नाही घेत मी, खालूनच घेते, कारण त्यांना आहे ना पाठ मापाचं ब्लाऊज जेवढं राहतं ना तेवढंच त्यांना पाहिजे राहतं, त्याच्यामुळे मग मी इथूनच माप घेते। आणि बॅक साईड आहे, हा खूप मोठं ब्लाऊज आहे। आणि बघा इकडे हा ना 5 इंचवरती हा टक्स घ्यायचा आहे। आणि लांबीला आहे ना हा पाठचा टक्स 4.5 घेते मी इथं। याचं अंतर 5 घ्यायचं आहे, एवढं लक्षात राहू द्यायचं आहे। आणि गोल गडा आहे, इथून 3 घेते। डीप गडा पाहिजे त्यांना, वरून आहे ना 2.5च घेते मी, तो आहे ना असा उतरवायचा आहे आपल्याला। बघा खूप छान असं मस्त वेअर करतो ना, खूप छान दिसतो। आणि इथून असं वरून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून हा शोल्डरमध्ये ना असं उतरत नाही। आणि बघा असा सिद्धा जर घेतला ना तर हा गडा उतरवायचा संभव राहतो, त्याच्यामुळे थोडंसं इथं आहे ना अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे। आणि इथं आहे ना 3 घ्यायचं, इथं 2.5 जर घेतलं तर इथे 3 घ्यायचं आहे। बघा छान असं मस्त मी तुम्हाला एकदम अंदाजाने ड्रॉ करून दाखवलेलं आहे। रोजची सवय झाली मला आता, तर त्याच्यामुळे येतं काही टायमाला। आणि बघा मस्त कट करून घेते, गोल गडा आहे, डीप गडा पाहिजे ना त्याच्यामुळे थोडा मोठाच घेतला।
बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकदम छान असं मस्त. बघा कुठे पण फार्मा वापरलेला नाही, पेपर कटिंग पण नाही वापरलेली मी. खूप छान सोप्या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करून दाखवते. अस्तर आहे ब्लाऊज, तर त्याचं हे आहे बघू शकता, म्हणजे ब्लाऊज पीस साडीमधलं. तर हे अस्तर तुमच्याशी शेअर करते. आणि याच्यावरती काही आता हे तर मी दाखवत नाही, याचा व्हिडिओ याच्यात खूपच मोठा होतो त्याच्यामुळे. तर ते तुम्ही ना डायरेक्ट असं आथरून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही, त्याच्यात मी टाकते अस्तरचं व्हिडिओ. तर बघा इकडे ना शॉर्ट स्लीव घ्यायची आहे. तर हे बघा 4 फोल्ड केली. एवढ्या जागेला आहे ना मी 4 घड्या केल्या, तर जेणेकरून आपल्या आहे ना दोघी स्लीव निघून जातील. आणि बाई आहे ना त्यांची लहानच आहे, तर 3 आहे, तर मी इथे 4 घेते. आणि हे ना हे टॉर्च पण ना बघा 4ची बाई घेतली इथं मी. लांबीला 3च आहे, पण 1 इंच मी वाढून घेतली. आणि इथं आहे ना खालून 2 घेते, जेणेकरून आहे ना. आणि बघा इकडे 3 3.5 घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून हा बाईचा सेब आहे ना असा सिद्धा येईल. बघा असा छानपैकी असा उतरवायचा आहे आपल्याला इथं. बघा छान असा मस्त इथं आहे ना मच्छी कट करून घ्यायचं आहे. बघा छान अशी मस्त स्लीव कट करून घ्यायची आहे. बघा कट केली ना मी. तर इकडे 2 भाग करायचे आहे, म्हणजे 2 स्लीव आपले निघून जातील. बघा मस्त असं छान मस्त ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. आणि स्लीवची जे दंडघेर आहे ना ते 7 आहे, आणि 1.5 इंच एक्स्ट्रा असं काही कट करून घ्यायचं इथून. बघा मस्त असं छानपैकी मी ब्लाऊज कटिंग तुम्हाला एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीने कटिंग करून दाखवले. मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आणि तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ खूपच मोठा होतो, काही टायमाला जास्त मोठा व्हिडिओ कोण बघत नाही. आणि नक्की माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.